नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत किचन किंग मसाला. किचन किंग मसाला करण्यासाठी इथे एका कढईमध्ये 1 कप धणे घेतलेले आहे, 2 चमचे जिरं घेतलेलं आहे, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा चणा डाळ घेतलेली आहे, 1 चमचा उडद डाळ घेतलेली आहे, अर्धा चमचा मेथी दाणा घातलेला आहे, थोडेसे लवंग, खडा मसाला, त्यामध्ये दालचिनी, स्टार फूल, मोठी इलायची, मिरं आणि तमालपत्र घातलेलं आहे. 1 चमचा मोहरीची डाळ आणि अर्धी वाटी कसुरी मेथी घालून हे सर्व मिश्रण साधारण 5 ते 10 मिनटं मंद आचेवर आपल्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे. मिश्रण अजिबात करपून द्यायचे नाही आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर निहाकी रसोईला नक्की सबस्क्राईब करा. इथे सर्व मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेतले होते आणि थंड झाल्यावर ते एका मिक्सिंग जारमध्ये घालून घेऊया. मैत्रिणींनो, अशाच नवनवीन रेसिपीजसाठी निहाकी रसोईला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आता या मिश्रणामध्ये 1 चमचा हिंग, 1 चमचा हळद, चवीपुरते मीठ, साधारण 3 चमचे लाल तिखट पावडर आणि 1 चमचा आमचूर पावडर घालून सर्व मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. इथे तुम्ही पाहू शकता किचन किंग मसाला आपला तयार झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. हा मसाला तुम्ही सर्व भाज्यांमध्ये वापरू शकता. मसाला एका कंटेनरमध्ये काढून घेऊया. साधारण 2 ते 3 महिने अगदी व्यवस्थितपणे टिकतो. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते.